पाहिजे बघा, माणसाला कळालं पाहिजे काय खावं. बरं मला सांगा, वटवागळ पुढं खाण्याची गोष्ट आहे का? असं म्हणतात चीनच्या लोकांनी वटवागळ खाल्ले आणि कोरोना आला. कोरोना आल्याच्या नंतर आपल्याला कळालं आपलं कोण आणि परक कोण कळालं. तुम्हाला सांगू का, कोरोना या रोगाने आपल्याला चांगलं शिकवलं बघा. पैसे नसताना सुद्धा माणसाला जीवन जगता येतं, कोरोनाने शिकवलं. बरोबर, हुंडा न देता आपल्या मुलीची लग्न लावता येतात, कोणी शिकवलं? कोरोनाने. आई बाप नसले तरी लग्न लावले जातात. मामाचं तर लांबच, मामा नसला ना कन्यादान करा तरी लग्न लावली जातात. कोरोनाने चांगलं शिकवलं आपलं कोण परक कोण हे कोरोनाने शिकवलं. पण हा कोरोना महामारीचा रोग आला, हा खाण्यामुळे आला. म्हणून काय खावं हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे. ठीक आहे महाराज, काय खाणं आम्हाला कळालं, काय प्यावं हे सुद्धा आम्हाला कळालं पाहिजे. बरं मला सांगा, ते गोड अमृत पिणं चांगले का शरीराला? अनमोल असा भगवंताने देह दिला, ते पिण्यासाठी नाही दिला. म्हणून काय प्यावं हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे. कुठं जावं हे देखील माणसाला कळालं पाहिजे. कुठं जाऊ नये. काही ठिकाणी माणसाला बोलवलं तर जायचं असतं, काही ठिकाणी बोलवलं तरी जायचं नसतं, आणि काही ठिकाणी नाही बोलवलं तरी जायचं असतं. काही ठिकाणी माणसानं बोलवलं तरच जावं बरं का. ज्यांचा विवाह आहे, एखाद्याचा लग्न समारंभ आहे, एखाद्याचा वाढदिवस आहे, तिथं बोलवलं तरच माणसानं जावं. काही ठिकाणी बोलवलं तरी जायचं नसतं. गावात जर तमाशा आला तिथं बोलवलं तरी जायचं नसतं, आणि सगळ्याच्या आधी आपण गेल्याशिवाय राहत नाही बघा. हा माणसाचा खूप गोड गुण आहे. आणि काही ठिकाणी नाही बोलवलं तरी जायचं असतं. ज्या ठिकाणी नामसंकीर्तन सोहळा चालू आहे, ज्या ठिकाणी सप्ताह चालू आहे, एखाद्याचा अंत्यविधी आहे, दुःखामध्ये माणसाला न बोलवलं तरी केलं पाहिजे. मग माणसाला काय मागावं हे देखील सुद्धा कळालं पाहिजे. तुकाराम महाराजांनी परमार्थ केला, भजन केलं, त्यांना काय मागावं हे समजलं. जगाचा मालक जर आपल्याला प्रसन्न झाला असता, आपल्या समोर उभा जर राहिला असता, देव जर म्हटला असता तुम्हाला काय पाहिजे ते मागा, आपण काय मागितलं असतं? होय, माय मौलाना तुम्ही काय मागितलं असतं माहितीये का? 2-3 किलो सोनं मागितलं असतं, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच मागितलं नसतं. कारण की बायांना मागणीच लय बघा. कानातले जुबस द्या, गळ्यातला नेकलेस हारच द्या, गळ्यातला चप्पल हारच द्या, कानातले जुबस द्या, नाकातला शेंबूडच द्या, आपलं ते नाकातली नथच द्या. लय बायांना मागायची सवय बघा. काय मागावं हे कळालं पाहिजे बघा. लय मागणार बघा, मागण्याची फार सवय. म्हणून एकदा काय झालं, स्त्रियांना मागण्याची फार सवय. एकदा बोलोबा पंत, कनकाई माता, तुकोबरायांचे वडील आणि आई, बोलोबा पंत महिनावारी करायची. आज दुग्ध शर्करा योग, आज एकादशी. दर महिनावारीला, दर एकादशीला बोलोबा पंत पंढरीची वारी करायची. एक दिवस हट्ट धरला, धनी मला तुम्ही न्याला पंढरीला, पंढरीला मला घेऊन चला, मला सुद्धा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. ऐक ना, गेले 7 पिढ्या झालं आपला परमार्थ आहे, कित्येक दिवसापासून आपण परमार्थ करतोय. त्या जगाच्या मालकाचे आपल्यावरती फार उपकार आहे. पण आपले उपकार जरी असले ना, जगाच्या मालकाला कधी आपण उपकार दाखवायचे नाही. त्या जगाच्या मालकाला उपकाराच्या बदल्यात काही मागायचं नाही बरं का. तुला घेऊन जातो, ठरवलं. पंढरपूर क्षेत्री पोहोचलेले, वाळवंटामध्ये पोहोचले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, दर्शन रांगेला लागलं. महिलांची रांग एका बाजूला, पुरुषांची रांग एका बाजूला, दोघांची फाळणी झाली, विभागणी झाली. कनकाई माता दर्शन रांगेमध्ये होत्या, समोर पांडुरंगाचं भव्य दिव्य तेजपुंज रूप कनकाई मातेला दिसायला लागलं. कनकाई माता गेल्या, पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झाल्या, आणि जे घडू नये ते घडलं. सांगितलं होतं काही मागायचं नाही, मागितलं. हे पांडुरंगा, गेले कित्येक दिवस झालं माझे पती तुझी सेवा करताय. 10-12 वर्ष झालं माझा विवाह होऊन, लग्न होऊन, तरी माझी कुस पवित्र नाही झाली. पांडुरंगा, माझी कुस पवित्र कर. हे मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखाची वरी, हो दे या जगा ऐसा पुत्र दे गुंडा, त्याचा पुत्र दे, तिन्ही लोकांमध्ये त्याची कीर्ती दरवळत राहिली पाहिजे, असा पुत्र दे. मग एक काम केला जगाच्या मालकानं, जगाचा मालक म्हणला, कनकाई मातेची इच्छा आहे, तिची
तुमची कूस पवित्र व्हावं मी एक काम करतो, नामदेव महाराजांचं जे राहिलेलं अर्ध कार्य आहे ते मी पुरं करतो. म्हणून नामदेव महाराजांना कनकाई मातेच्या उदरामध्ये जायला सांगितलं. आणि ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस गोंडस लेकराचं नाव ठेवण्यात आलं तुकाराम. कारण की संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचाच अवतार म्हणजे तुकाराम महाराजांचा अवतार. जगद्गुरु तुका अवतार नाम यांचा संप्रदाय सकळाचा. मग राहिलेलं अर्ध कार्य कोणतं ते म्हणजे जगद्गुरु तुकोबारांनी गाथा निर्माण केला, गाथा लिहिला, जगाला गाथा सांगितला, आपला माथा जाग्यावरती यावा याच्यासाठी निर्माण केला तुकोबारांनी गाथा. बोल्लोबा पंतांना समजलं काहीतरी हिने मागितलं बरं का, पण काय करावं धनी. कित्येक दिवसापासून कुस पवित्र नव्हती. गोंडस बाळ जन्माला आलं तुकाराम. आणि तुकाराम महाराजांनी ठरवलं, वडिलांचं अनुकरण केलं. वडील म्हणजे बोलोबा पंत भजन करायचे, नामस्मरण करायचे. तुकाराम महाराजांना लहानपणी वेळ लागलं पांडुरंगाचं, भगवंताच्या भक्तीचं. इतकं वेळ लागलं काम धंदा काही करेना. म्हणून बोलोबा पंतांना वाटलं आपण तुकाचं लग्न जर लावलं ना मग हा काम धंदा करेल. पण आवड होती पांडुरंगाच्या भजनाची, नामस्मरणाची, आनंद व्हायचा. लग्न लावून दिलं. लग्न लावल्याच्या नंतर सतत भजन, संसाराकडे लक्ष नाही, भगवंताच्या भक्तीमध्ये वेडे व्हायचे. वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, विड्यांच्या गावात गेलो, विड्यांच्या गावात गेलो. वेडे झाले, भगवंताच्या भक्तीमध्ये नामस्मरण करायला लागले. या नामस्मरणाच्या बदल्यामध्ये जगाचा मालक प्रसन्न झाला, नामस्मरण करायला लागले. इतका भजनामध्ये दंग व्हायचे. एक दिवस तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती भजन करताय. भंडारा डोंगराच्या पायथ्याशी पुण्याच्या जागीरदाराची 4 एकर जमीन. भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पीक बहरतीला आलं. जवळच्या कणसामध्ये दाणे भरायला लागले. शेतीची राखण करायची म्हणून एखादा मनुष्य आपण शेतीची राखण करण्यासाठी, पाखरांना हुसकवण्यासाठी आपण मनुष्य ठेवला पाहिजे. तो आला. त्यांनी ठरवलं, वेलवडी गाव गाठलं, देहू गाव गाठलं. त्याला कोणी सापडलं नाही. एक सदग्रस्त म्हणला, तुमचं काय काम आहे? त्यांनी सांगितलं, माझं ना काय काम आहे, शेतीची राखण करायची, एवढंच माझं काम. हो का? हे काम तुकाराम महाराज करू शकतात. ते म्हणले, तुकाराम महाराज कोण आहे? ते ना भंडारा डोंगरावरती तुम्हाला भेटतील. ते बिनकामाचे पण तुमच्या कामाला नक्की येतील. त्यांना आनंद झाला. भंडारा डोंगरावरती गेलेले तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि म्हटले, महाराज तुम्ही किती गोड भजन केलं, तुम्ही किती गोड नामस्मरण करताय. मग तुम्ही इथं जे भजन करताय ना, इथं जे नामस्मरण करताय ना, खाली पाय त्याला माझी 4 एकर जमीन आहे. माझ्या शेतीच्या बांधावरती जी शिळा आहे ना, त्या शिळेवरती तुम्ही बसा, तिथं गोड भजन करा. महिनाभर जर तुम्ही तिथं भजन केलं ना, मी तुम्हाला 2 मन दान देईन. त्या काळची 2 मन दान म्हणजे 32 पायल्या, बरोबर? 16 पायल्याचं 1 मन. आनंद झाला बरं का. तुकाराम महाराज म्हटले, आवली म्हणती काही काम करत नाही, संधी डवळ स्वतःहून आली. आता भजन होईल आणि घरी माझी भागीरथी अर्धी भाकर खावायला सुखानं खाईल. घरी गेलेले संध्याकाळी आणि भागीरथीला म्हणावं, भागीरथी आता उद्यापासून एक काम करायचं, मी ज्या बांध्यावरती बसून, शिळेवरती बसून जिथं भजन करीन ना, तिथंच मला डबा आणून द्यायचा. का माहितीये का? भागीरथीला का म्हटले? कारण की आवली वैतागून निघून गेली तुकाराम महाराजांना. मग ठरवलं भजन करायचं, नामस्मरण करायचं, पाखराची हुसकावण करायची, ठरवलं. पण जसं जसं तुकाराम महाराजांचं भजन रंगात येणार, तसं तसं पाखर यायला लागली, कणसातली दाणे टिपायला लागली. तुकाराम महाराज झुसकत नव्हती. तुकाराम महाराज म्हटले, या या या, जे कारंजे गांजले त्यासे म्हणे कारंजल्या गांजल्यावरती प्रेम करणारा व्यक्ती महत्व म्हणजे तुकाराम महाराज आहे. भजन रंगात
पाखरं यायला लागली. पाखरं यायला लागल्याच्या नंतर पाखरं एकटे येत नव्हते. पाखरानं भावकी गोळा केले, त्या भावकीनं सगळे गावकी गोळा केले. थवेनीच पाखरं यायला लागले. पूर्वीच्या काळी थवे बघायला भेटायचे, आता पाखरं सुद्धा बघायला भेटत नाही. येणार, दाणे टिपणार आणि संध्याकाळ जशी होईल तसं आपल्या घरट्याकडे धाव घेणार. पण तरी तुकाराम महाराजांनी पाखरांना हुसकवलं नाही, कारण की तुकाराम महाराजांना माहिती आहे माणसापेक्षा प्रामाणिक जात जर कोणाची असेल ना ती पाखराची. अरे पाखराने आता खाल्लंय, नंतर काय भेटतंय का नाही याची त्यांना गॅरंटी नाही. ते आशेपायी कधी जीवन जगत नाही. पण आपण आता खाल्लंय, आपल्याला आता भेटलंय ना, तरी आपण उद्याचा विचार करतो, जाताना सोबत बांधून घेऊन जातो. पण तुकाराम महाराजांनी ठरवलं काय माणसावरती प्रेम करायचं. माणसानं मला साथ दिली नाही, पण पाखर मला साथ देत आहेत, माझ्यासोबत किलबिलाट करून भजन रंगामध्ये आणतायत. जसं संध्याकाळ व्हायची ना, पाखर घरट्याकडून निघून जायचं. पाखरानं सुद्धा संसार खाटला. तुकाराम महाराज घरी गेले नाही, पण पाखर घरी जायचे, कारण की घार हिंडे आकाशी चित्त मात्र तिचे पिलापाशी. त्यांनी सुद्धा संसार थाटला. जसं माय माऊलींचा सुद्धा संसार आहे. माय माऊली दिवसभर शेतामध्ये जाऊ द्या, राबू द्या, कष्ट करू द्या, काम करू द्या. जशी संध्याकाळ होईल ना, आपलं 6-7 वर्षाचं घरी चिमुरडं लेकरू आहे ना, त्या लेकराला भेटण्याची ओढ निर्माण होती. त्या आईला ओढ निर्माण झाली पाखरांना आणि घरट्याकडे निघायला लागली. माया मंदिर हालले, माया मंदिर हालले, लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई तिला ना भेटाया. तिनं बांधलं घरट, तिला विसावा निवारा, घेऊन या पंखाखाली मुखी भरवते चारा. ओढ रक्ताला लागली, लागे चाहुल फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. आपल्या पिलाला भेटण्यासाठी जायची. त्यांचा सुद्धा संसार आहे, त्यांचं सुद्धा घरटय. पाखरांचं घरट म्हणजे त्याला खोपा असं म्हणतात. आम्हाला 7वीच्या पुस्तकामध्ये कविता होती, 6वीला का 7वीला. खोप्यामध्ये खोपा सुग्रणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. खोपा विणाला विणाला, जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी तू देख रे माणसा. पाखर घरट्याकडे जायचं. तुकाराम हुसकवलं नाही, पण जवळ जवळ जवळजवळ अर्ध पीक कणसातले अर्धे दाणे पाखराने खाऊन टाकले. पण पुण्याचा जागीरदार शेतीची पाहणी करण्यासाठी येणार, बघतो तो कणसातले दाणे खाल्ले, पाखराने खाल्ले. तुकाराम महाराजांचा राग आला. तुकाराम महाराज भजन करतात, पण खानदेशी तुकोबारांच्या कानाखाली वाजवले म्हणे, महाराज तुम्हाला शेतीची राखण करायसाठी ठेवलं, पाखर हुसकायसाठी ठेवलं, तुम्ही पाखर हुसकवली नाही. काय करावं तुम्हाला? लोक म्हणली होती तो बिनकामाचा आहे, तुम्ही खरेच बिनकामाचे. माझी पिकाचं झालेलं जे नुकसान आहे ना, ते तुम्ही आता भरून द्या. तुकोबारायांना ओढत ओढत गावाच्या पाटला समोर उभा केलं. तुकाराम महाराज सुद्धा पाटीलच होते, पण प्रारब्ध बदललं होतं, वेळ मात्र वाईट आली होती. कोपला पाटील आता माझं भीक कोण घाल. वेळ वाईट आली, कोणी तुकोबारायांना भीक सुद्धा दिली नाही. अरे ज्या समाजाचं जगद्गुरु तुकोबारायांनी कर्जमुक्त केलं, सावकारकीच्या वया इंद्रियाच्या डोहामध्ये बुडवल्या ना, त्या समाजानं जगद्गुरु तुकोबारायांना साधी भीक सुद्धा दिली नाही. नवे नवे जगद्गुरु तुकोबारायांची मुलगी आहे भागीरथी. भविष्य काळामध्ये तुकाराम महाराज ज्यावेळेस वैकुंठावरून परत आले ना भेटण्यासाठी, त्यावेळेस भागीरथी प्रत्येकाच्या दारामध्ये गेली, प्रत्येकाला कपभर दूध मागितलं. त्या काळी भागीरथीला कपभर दूध मात्र कोणी दिलं नाही. प्रत्येकाने घराचे दरवाजे बंद केले. भागीरथी वाड्यावरती आली, रडायला लागली. तुकोबारायांनी म्हणावं, अगं भागीरथी, बाळा रडायला काय झालं तुला? बाबा रडू नको तर काय करू? मला वाटलं तुम्हाला वटो करून खाऊ घालावं,
मला कपर दूध मात्र कोणी दिलं नाही. पण तुकोबरायांची भगवंताप्रती श्रद्धा एवढी, तुकोबरायांचं आपल्या लेकीवरती प्रेम इतकं, येडेश्वरा ते पूजिले दूध नंदी दगडाच्या नंदीचं दूध काढलं, दगडाच्या नंदीनं दूध दिलं, पण त्या काळी माणसानं दूध दिलं नाही. काय महाराज सांगावं, माझं वैयक्तिक मत आहे. हो, त्या काळची दगड प्रामाणिक होती माणसाला बघा, आणि गुरुजी आता सुद्धा दगडच प्रामाणिक आहेत माणसाला बघा. इतकी माणसं लबाड आहेत, नासरापूरच्या बाजारात जातात, पेरूवाल्याला म्हणतात पेरू गोड आहे का, पेरू गोड आहे का, आणि घरी आणून त्याला चटणीत मीठ लावून खातात. घरी आणून तुला जर चटणीत मीठ लावून खायचे, मग कशाला विचारतो पेरू गोड आहे का. इतकी माणसं लबाड आहे. पण दगड किती प्रामाणिक आहे, संप्रदायाची माफी मागून वाक्य बोलेल. अरे ज्या दिवशी आपण दगडाला भुक्का लावतो त्या दिवशी दगडाचा विठोबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला भंडारा लावतो त्या दिवशी दगडाचा खंडोबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला गुलाल लावतो त्या दिवशी दगडाचा ज्योतिबा तयार होतो. ज्या दिवशी आपण दगडाला सिंदूर लावतो त्या दिवशी दगडाचा मारुती तयार होतो. माणसाला कुठला कलर लावाने माणसानं माणसात यावं. वा माणसानं माणसात येण्यासाठी कीर्तन आहे, जीवन कसं जगावं याच्यासाठी हे कीर्तन आहे. अरे जीवनाच्या पाठीवरती काटकोन, त्रिकोण, लघुकोन, विशालकोन सगळे शाळेत शिकवले जाते. पण जीवन जगायचं कसं, जगण्याचा दृष्टिकोन हा फक्त तुम्हाला सप्ताहामध्ये कीर्तनामध्येच बघायला मिळतो. तुकोबरायांनी ठरवलं जीवन निस्वार्थपणे जगायचं. तुकोबराय पाटील होते, पण प्रारब्ध बदललं. त्याच माणसानं साथ दिली नाही. पाटील कुलकर्णी त्यांच्या समोर तुकाराम महाराजांना उभा केलं. म्हणे पाटील, तुकाराम महाराजांना महिनाभर भजन करता करता शेतीची राखण करायला सांगितली. शेतीची त्यांनी राखण केली नाही. माझं अर्ध पीक पाखरांनी खाल्लं. आता माझं पीक तुकोबऱ्यांनी भरून द्यावं. कुलकर्णींनी म्हणावं, महाराज तुम्ही नीट भजन केलं नाही आणि नीट तुम्ही शेतीची राखण सुद्धा केली नाही. मालकानं म्हणावं, मालक तुम्हाला किती धान्य होईल, किती तुमची अपेक्षा असं तुम्हाला वाटतं. त्यांनी म्हणावं, मला ना 5 खंड्या ज्वारी व्हायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणजे हे खोटं बोलतात, यांना 5 खंड्या नाही बरं का, यांना ना 7 खंड्या तरी ज्वारी व्हायला पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात 7 खंड्या ज्वारी होईल, आणि मालक म्हणतो 5 खंड्या ज्वारी होईल. जर 7 खंड्या ज्वारी झाली नाही ना महाराज, तुम्हाला 2 खंड्या ज्वारी भरून द्यावं लागेल. 7 खंड्या ज्वारी व्हायला पाहिजे. मी बघितलं, आणि तुकाराम महाराजांनी कागद घेतला, मोडीत अशी सही केली, पाटला समोर दिली. पण कुलकर्णी पाटीलला त्यातल्या एक जणाला तुकाराम महाराजांची दया आली. म्हणले पाखराची जात येते, पाखरं खाऊन खाऊन दाणे खातीलच किती हो. पाखराची जाते लय त्याला 1-2 मन दाणे खातील सगळे पाखरं मिळून. 2 खंड्या ज्वारी तर खायची नाही, शेतीची पाहणी करायची. म्हणून ठरवलं त्यांनी, जाऊ तुकोबरायांवरती इतका अन्याय करायला नको, त्यांच्या घरी खायला अन्न नाही, आणि 2 खंड्या ज्वारी जर नाही जास्त झाली तर कशी भरून देतील. बघितलं, शेतीच्या बांधावरती गेले, बांधावरून पिकामध्ये निरीक्षण केलं, बघितलं तर प्रत्येक ज्वारीच्या कणसाच्या दाण्या दाण्यामध्ये जगाचा मालक डोलत होता. प्रत्येक दाण्यातलं, प्रत्येक कणसातला दाणा, प्रत्येक कणीस दाण्यानं तुडुंब भरलेलं होतं. तुकोबरायांच्या लक्षात आलं, हे जे केलं ना हे पांडुरंगाने केलं. मी निस्वार्थ भावनेने शेळीवरती बसून भजन केलं, आणि या भजनाच्या बदल्यामध्ये माझ्यासाठी जगाचा मालक ज्वारीच्या कणसातला दाना झाला ना. माझी किती भक्ती सर्वश्रेष्ठ असेल, किती नामस्मरण असेल. हे जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. फक्त भाव धरून भगवंताचं भजन केलं, नामस्मरण केलं. याच्या बदल्यात जगाचा मालक एक दिवस प्रकट झाले आणि तुकोबरायांसमोर उभा राहिले. महाराज, मी तुमच्या भजनावरती, तुमच्या भक्तीवरती प्रसन्न झालोय. तुम्हाला काय मागायचे ते मागा. तेव्हा आम्हाला काही मागायची गरज नाही, पण तुझी इच्छा आहे ना काहीतरी द्यावं. तुला असं वाटतंय ना पांडुरंगा, आमचे तुमच्यावरती उपकार आहे, तो उपकार ठेवत नाही ना, म्हणून द्यायचं असेल तर एक काम दे. मी तुझं भजन करतोय, तुझं सतत नामस्मरण करतोय ना, तुझा कधी विसर करून देऊ नको. तुकोबरायांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये दान दे
हात नका लावू जल्दी. हा ढाला ढाला ढाला